मित्रांनो, इंट्राडे लेवल कशा प्रकारे काढायच्या तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा कमेंट बॉक्समध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात की लेवल कशा प्रकारे काढतात. लेवल काढायचे भरपूर असे वेगवेगळे प्रकार असतात की वेगवेगळ्या गोष्टी पाहून आपण लेवल ह्या इंट्राडे साठी काढू शकतो. त्याच मधला एक प्रकार आज आपण पाहणार आहे. आणि कधी तुम्हाला अजून इन डिटेल पाहिजे तर मार्केट अनालिस्टच्या व्हिडिओची जी प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये पण आपण भरपूरसे प्रकार हे तिथे कव्हर केलेले आहे. पण आज आपण जो प्रकार पाहणार आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं प्राइस ऍक्शन समजणं गरजेचं आहे. इथे बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात की प्रिव्हियस दिवसाला बँक निफ्टी ही या ठिकाणी ओपन झालं, खाली आली, इथे एकदा सपोर्ट फाइंड केला, वर गेली, रेजिस्टन्स घेतल्यानंतर खाली आलं, इथे सपोर्ट घेतला, परत वर गेली. अशा प्रकारे आपल्याला प्रिव्हियस काही दिवसांचे सपोर्ट आणि रेजिस्टन्सला थोडंसं अनालिस करायला शिकायचंय मित्रांनो. त्यानंतर करंट म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ बनतोय त्या दिवसाचा चार्ट आपण पाहणार आहे की इथे ही फर्स्ट कॅन्डल आहे ग्रीन, तिथे मार्केट ओपन झालं, खाली आलं. मग आता खाली कुठपर्यंत येईल याचा एक अंदाज आपल्याला पहिले कसा बांधता येणार आहे की मार्केटने इथे एकदा सपोर्ट घेतलेलं, तर मग ह्या रेंजला कधी आपण पुढे कनेक्ट केलं तर आपल्याला समजतंय की पहिला सपोर्ट मार्केटने तिथे घेतलेला आहे. आता प्राइस ऍक्शन समजणं मेन आहे मित्रांनो. प्राइस ऍक्शन मेन काय, प्राइसच्या नेचरला कधी तुम्ही समजलात तर तुम्हाला लेव्हल आणि ट्रेडिंग करणं हे सर्वात इझी होणार. आता इथे सपोर्ट घेण्याचं मागचं लॉजिक काय, इथे एकदा सपोर्ट घेतला होता, इथे एकदा सपोर्ट घेतला होता आणि कधी तुम्ही हीच लेवल कधी मागे एक्सटेंड केली तर तुम्ही पाहू शकता ह्या लेवलला ब्रेक केल्यानंतर तिथेच रेजिस्टन्स घेत होतं. म्हणजे आपल्याला एका लेवलवर कधी 3 ते 4 पेक्षा जास्ती प्राइस ऍक्शन बनलेल्या दिसतात तर आपण ती लेवल कन्सिडर करू शकतो. तर फर्स्ट सपोर्ट आपल्याला इथे घेताना दिसला, बरोबर मार्केटने वर गेलं, खाली आलं, एक्झॅक्टली तिथे परत सपोर्ट घेऊन मार्केट वर आलं. आपल्याला दिवसाचं रेजिस्टन्स, दिवसाचा सपोर्ट आयडेंटिफाय करणं, प्राइस कुठून स्विंग करते ते आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. तर प्रिव्हियस दिवसामध्ये आपल्याला इथे प्राइसने रेजिस्टन्स घेतलेलं दिसतं, त्यालाच कधी आपण पुढे एक्सटेंड केलं तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता की प्राइसने त्याच ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन एंड ऑफ डेला थोडा फॉल केलेला होता. आता आपण थोडंसं मागे जाऊ. कधीही प्राइसचं नेचर समजण्यासाठी आपल्याला थोडंसं ब्रॉड चार्ट पाहणं गरजेचं आहे. आता तुम्ही पाहू शकता हीच लेवल कधी मी मागे एक्सटेंड केली तर तुम्हाला इथे दिसेल की इथे पण रेजिस्टन्स घेतलं, इथे पण घेतलं, मागे कधी अजून आपण एक्सटेंड केली, रेषा खालीवर होतील, तुम्ही त्या क्लिअर तिथे करू शकता. कन्सेप्टला समजणं मेन आहे. इथेही रेजिस्टन्स घेतलेलं, इथेही रेजिस्टन्स घेतलेलं, म्हणजे आपल्याला मेनी टाइम ह्या लेवलला प्राइसने रेजिस्टन्स घेतलेलं दिसतंय. मग आता मला सांगा एकाच फ्लोमध्ये हे ब्रेक होईल का? नाही. म्हणूनच सांगतोय मित्रांनो, प्राइसच्या नेचरला समजणं गरजेचं आहे. प्राइसने तिथे फॉल केला, आता कधी बायरमध्ये पोटेन्शियल आहे तर इथे सस्टेन करून बायर तिला ब्रेक करतील, ब्रेक केल्यानंतर ती रिटेस्ट सुद्धा होण्याचे चान्सेस आणि मग तिथून एक नवीन आपल्याला दिशा मिळण्याचे चान्सेस असतात. हे समजणं सर्वात मेन असतं. जितक्या टाइम लेवलला रिटेस्ट झालेलं आहे म्हणजे जितक्या टाइम लेवलला चेक केलेलं आहे तेवढी ती लेवल ही पॉवरफुल आहे. तर मग ती लेवल ब्रेक झाल्याबरोबर पण आपल्याला तुरंत यामध्ये एंट्री करायची नाही आहे. हिला रिटेस्ट केल्यानंतर जेव्हा हाय ब्रेक होतो तेव्हा आपण एंट्री केली तर आपला स्टॉप लॉस या लेवल जवळ येईल आणि या प्रकारे आपल्याला वरती मार्केट जाताना दिसेल. आता मार्केट वर गेलं तर कुठपर्यंत जाईल, परत आपल्याला प्रिव्हियसच चार्ट पाहिजे कारण प्रिव्हियस दिवसांना काय तिथे प्राइस ऍक्शन झालेली आहे. आता मी वर आल्यानंतर मला इथेच प्राइस ऍक्शन दिसते, मग कधी मी हे डॉट कंटिन्यू केले तर मला इथे एक समजतंय की ह्या लेवलवरनं इथे वर गेलं तर पहिलं टार्गेट मला हे इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. का? सिमिलर आहे, इथे एकदा रेजिस्टन्स घेतलं, इथे घेतलेलं आहे, इथे घेतलेलं आहे, म्हणून प्राइस तिथे थांबू शकते. आता भरपूर टायमाला तुम्हाला असं दिसत असेल जसं मी आता तुम्हाला दाखवतो की या लेवलला आपण पुढे केलं आणि या लेवल जवळ एक मोठी कॅन्डल बनली, एकच कॅन्डल ब्रेक केली आणि लगेच पुढची कॅन्डल निघू शकतं. असं होतं. याच्या मागचं लॉजिक काय, काही न्यूज आहे का, काही स्टॉप लॉस हंटिंग झालेली आहे, शॉर्ट कव्हरिंग झालेली आहे का, अशा काही गोष्टी असतात मित्रांनो. त्या ऑप्शन चेनवरनं आपल्याला अनालिस करायच्या असतात. आणि तुमचं कधी म्हणणं असेल की ऑप्शन चेनला सुद्धा इन्क्लूड करा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यामध्ये ऑप्शन चेनला सुद्धा इन्क्लूड करू आणि ऑप्शन चेनला पण आपण लेव्हल काढताना कशा प्रकारे अनालिस करायचं तेही दाखवेल. तर असं होण्याचे चान्सेस असतात. पण जी मेजर लेवल आहे तिला रिटेस्ट होण्याचे इथे जास्ती चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून लेवल टू लेवल कधी तुम्ही काम केलं ना मित्रांनो तर तुम्ही इथे ट्रॅप होण्याची शक्यताच नाही. माझ्यासाठी एक लेवल आहे मेजर, मग त्या लेवलच्या वरती प्राइस काय करते आणि त्या लेवलच्या खाली प्राइस काय करते आणि ह्या लेवलवर कशा टाईपचं पॅटर्न बनतंय
हे मला सर्वात पहिले समजणं गरजेचं आहे. कधी मला हे समजलं की लेवलवर कशा टाईपचं पॅटर्न बनतंय तर इथे माझा ट्रेड परफेक्ट बनणार आहे. आपण आता मागे जाऊन पाहूयात. पहा तुम्ही हीच लेवलला मी कधी एक्सटेंड केलं बॅक साईडला तर तुम्ही पाहू शकतात प्राइस एक्झॅक्टली तिथे आली, बाउन्स बॅक घेतला. आता लेव्हल असतात तर डॉट काम करतातच, पण कधी कधी ट्रॅपिंगसाठी थोडासा तुम्हाला फॉल देऊन त्या वरती पण लगेच येतात. तर ह्या सर्व गोष्टी पण तुम्हाला ॲज पर प्राइस ॲक्शनमध्ये शिकायला हव्या. आता मी एकाच लेवलला मागे एक्सटेंड करतो. तुम्ही पहा हे इथे एक्सटेंड केलं तर तुम्ही सिमिलर पाहू शकता. इथे रेजिस्टन्स घेतला, इथून प्राइस वर आली होती, इथून प्राइस वर आलेली होती. म्हणजे कधी मी या ठिकाणीच लेवल आयडेंटिफाय केली असती तर मला ही पुढे किती दिवस कामात आलेली असते. त्यामुळे प्राइस कोणत्या रेंजमध्ये तर त्याच्या मागची प्राइस ॲक्शन आपल्याला महत्त्वाची आहे. डे हाय, डे लो आणि स्विंग. स्विंग म्हणजे काय, प्राइस वर जाते आणि तिथून सडनली खाली आली, हा एक स्विंग पाहायला मिळतो. प्राइस खाली येते तिथून वर जाते तर हा एक स्विंग पाहायला मिळतो. हे स्विंग सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. डे हाय, डे लो, स्विंग आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. या सर्व गोष्टींना कन्सिडर करून आपण या ठिकाणी लेवल काढल्या गेल्या पाहिजे मित्रांनो. प्राइस ॲक्शन इतकी इझी मित्रांनो, कधी तुम्हाला ती समजून गेली ना तर तुम्हाला काहीच या ठिकाणी कठीण जाणार नाही. आणि आज आपण एक पद्धत पाहिली लेव्हल कशा प्रकारे काढू शकतो. कधी तुम्हाला प्रॉपर लेव्हल, इंट्राडेच्या लेव्हल आपण किती वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो आणि त्या प्रत्येक लेव्हल कशा काम करतात हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही #मराठी मनी लेव्हल म्हणून कमेंट करा मित्रांनो. कधी तुमच्या कमेंट जास्ती आल्या ना तर आपण याची एक प्रॉपर सिरीज बनवू की त्यामध्ये बेसिक पासून पूर्ण ॲडव्हान्स लेवल आपण काढायला शिकू. त्यामध्ये ऑप्शन चेंजला पण आपण इन्क्लूड करू, त्यामध्ये आपण OI पण इन्क्लूड करू, त्यामध्ये आपण शॉर्ट कव्हरिंग केव्हा येऊ शकते या सर्व गोष्टींना आपण इन डिटेल इन्क्लूड करत जाऊ मित्रांनो सिरीजमध्ये. कधी तुमची इच्छा असेल तर #मराठी मनी लेवल कमेंट कधी 100च्या वर गेल्या मित्रांनो आणि लाईक कधी 300च्या वर गेला तरच ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहे. त्यासाठी हे तुम्हाला एक टार्गेट आहे मित्रांनो. कधी तुम्हाला शिकायची इच्छा असेल वेगवेगळ्या प्रकारे तर तुम्ही नक्की हे टार्गेट अचीव करा. मी तुमच्यासाठी प्रॉपर प्लेलिस्ट आणेल आणि 0 to ॲडव्हान्स आपण सगळ्या कन्सेप्ट यामध्ये क्लिअर करू. आणि अशाच प्रकारचं नॉलेज कधी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.